डायमंड के अंदर छोटे से छोटी चीज भी वेस्टेज रहती नहीं है। ये मार्केट सूरत के अंदर से पूरे वर्ल्ड के अंदर डायमंड सप्लाई होता है 90%। अच्छा, इसमें सेब तो बहुत सारा रहता है, लेकिन अपने को ये सेब अपना काम का नहीं है। कैसे मान लो कि ओरिजिनल डायमंड लेने जाएंगे ना आप तो 1 लाख का आएगा, और सेम पीस सीवीडी में लेने जाएंगे तो अभी सब लोग क्या 15-20 हजार में ले सकते हैं। इसके लिए पूरा डाइवर्ट हो गया है, डायमंड पूरा मार्केट इधर हो गया। पूरा मार्केट कल दोपहर को 11 बजे से रात को 6-7 बजे तक पूरा भरा रहेगा। तो चलने के लिए जगह नहीं होगी? चलने के लिए जगह नहीं रहेगी। हे 1, हे 2, हे 3, हे 3 डिझाईन्स होणार आहेत, म्हणून 3 कटिंग केलेत वेगवेगळे। सुरत जगाची डायमंड राजधानी। जगातील 90% पेक्षा जास्त डायमंड म्हणजेच नॅचरल प्लस लॅब ग्रोन म्हणजेच आर्टिफिशियल डायमंड सुरत मध्येच कटिंग आणि पॉलिशिंग केले जातात। इथे मोठ्या प्रमाणात HPHT आणि CVD मशीन्स आहेत। कन्फ्यूज होऊ नका, HPHT आणि CVD हे सगळं काय आहे आपण व्हिडिओ मध्ये पुढे पाहणारच आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मंडळी, मी स्वप्नील जगताप फिरस्त घेऊन आलोय नवीन सिरीज 1000 किलोमीटर रोड ट्रिप टू गुजरात। हा आहे डे 1। याच्या आधी डे 0 चा व्हिडिओ ही आहे, तिथे मी एक्सप्लेन केलंय या रोड ट्रिप बद्दल, काय आहे, कुठे जाणार आहे आणि जायच्या आधीची तयारी। तर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर वरती आई बटन मध्ये लिंक देतो, नक्की डे 0 चा व्हिडिओ बघा, सिरीज समजायला मदत होईल। तर मंडळी, सुरू करूया डे 1। आम्ही निघालो सकाळी साधारण 3:45 आम्ही म्हणजे मी, AK आणि प्रशांत। आता 1000 किलोमीटर कव्हर करायच्या आधी एकेने नारळ का समोर फोडून ट्रिपची केली सुरुवात। वॉचमॅन फिरस्ताचे पूर्णपणे कम्फर्ट झोन उघडताना येस, फायनली एका कम्फर्ट झोन मधून आपण बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहोत। फायनली लाईफ मध्ये एका अशा ट्रिप साठी निघतोय। ट्रिप साठी आपण बरेच दिवस बोलत होतो, रोड ट्रिप बाय कार। अरे रोड ट्रिप बाय कार, हा ठीक आहे। आणि तो कम्फर्ट लेवल तोडायचा आहे की आरामात जातो, आरामात येतो, थोडं चॅलेंजेस येतील। काल पण डे 0 मध्ये आपले जे चॅलेंजेस आपल्याला आलेत तर ते तुम्ही बघितलेच असाल। तर आता बघूया डे 1 मध्ये तुमचं स्वागत आहे। आणि डे 1 आता किती वाजले? रात्रीचे सकाळचे ऑलमोस्ट 4 वाजत आहेत। तर जसं काल होत होतं 1-2 तास लेट, आजही तसं 1 तास लेट झालंय निघायला। बरोबर 1:45 निघणार होतो, आता ऑलमोस्ट 3:50 झालेले आहेत निघता। आणि आता आज आपल्या सोबत आहेत 2 असे फिरस्त जे आपल्या सोबत नेहमी असतात, अक्षय AK सोशल आणि प्रशांत उंडे। रिव्हील केलेस कुठे जातो? हा, केलंय मी, कुठे जाणार आहे सगळं, मॅप वगैरे सगळं सांगून। कुठे चाललो आपण? हा, गुजरातला। हा, गुजरात 2 स्टेट कव्हर करणार होतो ना आपण। सो गुजराती मध्ये एक म्हण आहे, ते आता मी बोलतोय फिरस्तासाठी, तोडी राखो, फोडी नको, हुक्क करी राखो। आणि अति उत्साहित कार्यकर्ता आपला आले फायनली आलोय। कल्याणवरून आपण निघालो आणि घोडबंदर रोड मध्ये इतकं ट्रॅफिक आहे। सकाळचे 5:15 वाजले, आपण निघालो होतो ऑलमोस्ट 4 वाजता, 3:50 निघालो होतो। आणि कालपासून जे ट्रॅफिक आपल्या पाठी लागलेलं आहे ते अजून आपलं पाठी त्याचा साथ तो सोडत नाहीये। ट्रकच ट्रक इतके ट्रक आहेत। आता मधून आपण काढतोय, पण आता या 2 ट्रकच्या मध्ये आपली गाडी जाऊ शकत नाही। तर अक्षय गेलाय तिकडे हेल्प करायला। जर तो काढू शकला गाडी तर वेल अँड गुड, पटकन आपण पोहोचू शकतो। कारण फाउंटन हॉटेल जे आहे तिथे अजून एक फिरस्त आपल्याला जॉईंट होणार आहे। कसं बसं करत ट्रकच्या मधून गाडी काढत आपण फायनली पोहोचलो फाउंटन हॉटेलला। कॉफी पिऊन झालेली आहे मस्त। आणि आता अक्षयचा जो एक मित्र आहे अशोक, तो पण आलेला आहे। आणि आता आपण निघणार आहे थेट सुरतला जाण्यासाठी।
आपण फाउंटन हॉटेलपासून सुरतला जाण्याच्या रस्त्याला निघालो होतो आणि तिथे आपण आता ऑन द वे एक 3 तासाने ना 3 घंटे के बाद रुके ना आपण 3-3.5 तासानंतर एक आराम करून हॉटेल आहे तिथे थांबलो आहे आणि आता तिथे नाश्ता करून आता पुढे निघणार आहे. मोस्टली अक्षयने तो जो रूट प्लॅन केलेला आहे सुरत वडोदरा, तर पहिला जो हॉल्ट आहे आपण ते अक्षयच्या रिलेटिव्सकडे जाणार आहेत सुरतला. तर ते डायमंडमध्ये आय थिंक डील करतात आणि त्यांचं एक्झिबिशन आहे तिकडे, ते आपण बघणार आहोत. तर आता इथे थांबलो होतो ऑन द वे 3 तासानंतर नाश्त्याला. नाश्ता झालेला आहे आणि आता आपण निघणार आहोत. आता मी थोडं रेस्ट करणार आहे आणि अशोक ड्राईव्ह करणार आहे. हा रिलीफ भेटला, रिलीफ. हा खूप दिवसानंतर असं बसायला मिळतंय ड्रायव्हर सीट सोडून आणि मजा येते खूप. आता मी थोडा वेळ झोपण्याचा प्रयत्न करणार आहे, बघूया झोपायला मिळतंय की नाही. हा ए बाई सीट बेल्ट लावा. कालच मी सीट बेल्ट वाला फाईन भरलाय. किती भरला? 1200 रुपये. अरे हे कधी सांगायचं? अरे काय बोलावर? अरे हे माहित नव्हतं तुम्हाला? अरे माहितच नाही, आम्ही काढलं ते. आता ड्रायव्हर चेंज झालेला आहे. इतक्या वेळ मी ड्राईव्ह करत होतो, आता अशोक ड्राईव्ह करतोय आणि अक्षय पुढे बसलेला आहे. हॅलो अक्षय. हॅलो 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 हॅलो. और 50 रुपया कट ओव्हर ऍक्टिंग के वजह. तो अक्षय काय ठरलंय आता नेक्स्ट प्लॅन आपला आजचा सुरत मध्ये जाण्याचा? पाऊस आणि फक्त पाऊस. क्या बात करताय यार? आता सिरियसली सांग. अरे पाऊस बघ, पाऊसच आहे. पाऊस तर आहेच रे, पाऊस भरपूर आहे. किती पाऊस आहे काय नाही. आता सुरत मध्ये ऍक्च्युली बराच काय प्लॅन ठरलेला होता, पण पावसामुळे थोडासा घोळ झालेला. तिकडे पण पाऊस पडतो. आताच आपण फोन केला सुरतच्या इकडे आपल्या तिकडच्या व्यक्तीला. तर ठीक आहे, आता आपण ऑन द वे थोडस खाऊन घेऊ काहीतरी आणि मग अरे आता तर पाऊस झालो. अरे काय मग आता मला एक सांग, तिथे पोहोचू दे तरी 3 तास लागतील पोचायला. जेवणाची वेळ तशी पण होणारच आहे, जेवणच जाऊया. नुसतं खायचं गोड खायचं आहे ना. चायला माझा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. 1 वीक झाले मी डाएट करण्याचा प्रयत्न करतोय आणि आता चाललोय गुजरातला. सगळं गोड गोड खायला मिळणार आहे. आताच थांबलो होतो एका हॉटेलमध्ये, तिथे आपण काय खाल्लं? मेंदूवडा, डोसा आणि उत्तप्पा खाल्लं. सांबार एवढं गोड होतं ना. आणि स्वप्नीलला ऍक्च्युली काय माहिती उपासाची इडली हवी होती, ती भेटलेली आहे. आता ते पुढे बघूया आपण एखाद्या हॉटेलला आता ट्रॅव्हलिंग मध्ये आपल्याला उपवासाचं जेवण कुठे भेटणार, म्हणून आपण त्यांना बोललो की मी इडली खाईन. तर मला चिडवतायत मी उपवासाची इडली. आणि हे जे नाही पुढे आल्यावरती जेव्हा चालू होईल ना, तेव्हा माझा ब्लॉग चालू होईल. ते काय आहे ते, त्याला काय बोलतात मला नाही माहिती, पण ते फिरायला लागलंय आणि आता अक्षय बोललेला की ते फिरलं की माझं ब्लॉगिंग चालू होणार आहे. अक्षय होते की नाही ब्लॉगिंग स्टार्ट? कुठे हे काय चालू आहे? हे माझं चालू आहे ना, तुझं कुठे चालू आहे? ओके, मग फायनली आपण गुजरात मध्ये एंटर केलेलं आहे. तर अशा प्रकारे 3 तासाचा प्रवास करून आपण थेट गुजरातच्या डायमंड मार्केटमध्ये पोहोचलो. तिथे आपल्याला भेटले शैलेश पटेल, ज्यांची डायमंड कटिंग आणि पॉलिशिंगची छोटीशी युनिट आहे. ते कटिंग अँड पॉलिशिंग करतात डायमंडला. पण कटिंग अँड पॉलिशिंगच्या आधी डायमंडला कशा प्रकारे शेप डिसाइड होतो किंवा कशा प्रकारे जो क्रिस्टल असतो डायमंडचा तो तयार होतो किंवा ते प्रोसेसिंग कसं असतं, मार्किंग करतात, ज्याने की ते शैलेश पटेल आपल्या युनिटमध्ये कटिंग करतात, डायमंडला शेप देतात. तर ते प्रोसेस आपण पहिले बघणार आहोत, त्यानंतर मग कटिंग आणि पॉलिशिंग आपण बघणार आहोत. मतलब जैसे अक्सर कैसे मान लो कि ओरिजिनल डायमंड लेने जाएंगे ना आप, तो 1 लाख का आएगा और सेम पीस सीवीडी में लेने जाएंगे तो अभी सब लोग क्या 15-20 हजार में ले सकते हैं. ओके 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 ओके. इसके लिए पूरा डाइवर्ट हो गया, डायमंड मार्केट इधर हो गया. 2000, 3000, 5000 लाख रुपये सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पण लुक पण सेम देते और काम भी वही है. अच्छा अच्छा. जो अपना नेचुरल सीबीडी म्हणतात त्याला. सीवीडी म्हणजे जात दिले. अच्छा अच्छा अच्छा. नेचुरल कैसा रहता है, वो कुदरती रहता है, नेचुरल. और ये जो है ना वो उसका खुद अपन प्रोडक्ट मतलब बनाते हैं. ये तो ये आपण ही बनाते हे काय कुदरती नाही, हे आपण लोकांनी तयार केलेलं हा वस्तू आहे. लोक आता मार्केटमध्ये हे हायएस्ट चालतंय.
अच्छा मोठा ज्वेलरी वाला भी ह्याच्यामध्ये लई पडले टोटली लई सेल होतात आता डिमांड ह्याचीच आहे सूरत में भी इसका मैन्युफैक्चरिंग बहुत बड़ा हो गया अभी सूरत के अंदर सीवीडी का मैन्युफैक्चरिंग बहुत ज्यादा बढ़ गया हाईएस्ट फुल पण इसमें मटेरियल कौन सा यूज होता है सब अलग आता है चला तर आता आपण समजून घेऊया ही सीव्हीडी काय प्रोसेस आहे म्हणजेच आर्टिफिशियल डायमंड कसे बनवतात सोप्या भाषेत मध्ये मेनली जो क्रिस्टल असतो आर्टिफिशियल डायमंडचा तो बनवण्याचा 2 प्रोसेस आहे HTHP आणि CVD HTHP म्हणजे हाय टेम्परेचर हाय प्रेशर या प्रोसेसमध्ये एका शीटवर एक छोटासा ओरिजिनल डायमंडचा किंवा आधी बनवलेला आर्टिफिशियल डायमंडचा तुकडा ठेवला जातो ज्याला सीड असे म्हणतात आणि या सीड सोबत कार्बन मेटल ठेवले जातात मग ही शीट एका चेंबरमध्ये ठेवली जाते ज्या चेंबरमध्ये हाय टेम्परेचर अराउंड 1000 ते 1500 डिग्री सेल्सिअस मेंटेन केले जातात ज्याच्यामुळे कार्बन त्या छोट्याशा डायमंड क्रिस्टलवर डिपॉझिट होतो आणि हाय प्रेशर अप्लाय केला जातो ज्याच्यामुळे हळूहळू कार्बन ॲटम क्रिस्टलमध्ये कन्वर्ट होतात आणि एक मोठा डायमंड क्रिस्टल फॉर्म होतो अशा प्रकारे आपल्याला लॅब ग्रोन किंवा आर्टिफिशियल डायमंड मिळतो या प्रोसेसला साधारण 15 दिवस लागतात दुसरा प्रोसेस म्हणजे सीव्हीडी जो आजकाल खूप प्रॅक्टिसमध्ये आहे ही प्रोसेस इझी आणि कंट्रोल प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये पण सेम सीड घेतला जातो ज्याला चेंबरमध्ये ठेवल्या जातात या चेंबरमध्ये कार्बन गॅस सोडला जातो फॉर एक्झाम्पल मिथेन और हायड्रोजन मग हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरमुळे या मिथेन किंवा हायड्रोजन मधला जो कार्बन ॲटम असतो तो वेगळा होतो आणि त्या सीडवर डिपॉझिट होत राहतो आणि हळूहळू एक मोठा डायमंड क्रिस्टल तयार होतो अशा प्रकारे आपल्याला एक रॉ डायमंड क्रिस्टल मिळतो आता हा रॉ डायमंड क्रिस्टल जो आहे कशा प्रकारे त्याच्यावर मार्किंग होते कशा प्रकारे त्याला कट केलं जातं कशा प्रकारे त्याचं पॉलिशिंग होतं हे आता आपण जाणून घेऊया जो अभी आपने मेरे को पत्थर दिखाया था वो रॉ है तो उसके अंदर आप शेप बनाते हो अच्छा तो वो अंगूठी के अंदर ज्वेलरी के अंदर अलग अलग बन सकते पूरा स्टोन है ऐसा पूरा मतलब ये ना रफ आता है ना डायमंड उसके बाद अपन ये स्कैनिंग करने के लिए भेजते हैं जो इंक्लूजर है ना ग्रीन ग्रीन किधर भेजते हो वो दूसरी जगह पे भेजता है अच्छा हाँ वो 2 दिन के बाद वो माल देता है अपने को अच्छा उसके बाद मेरे को इधर प्लानिंग करने का हाँ वो प्लानिंग करने के बाद ओके करने के बाद इधर ये लोग मार्किंग मारते हैं साइन वो करने के बाद ये लोग के पास जाएगा कटिंग करने के लिए वो लोग कटिंग करने के बाद वापस दूसरी बार इधर चढ़ाने का फिर से चेक करने के लिए बराबर हुआ है कि बाद में वापस कटिंग करने के लिए जाएगा बराबर हुआ है नहीं हुआ है फिर से बाकी रहेगा ना सेकंड प्रोसेस करने के लिए वापस हमको देंगे अच्छा। उसके बाद फिर जो गोलाई रहता है ना वो मतलब जो एक्स्ट्रा भाग रहेगा ना वो लोग ये निकाल देते हैं उसके लिए वापस देने का अच्छा उसका दूसरा मशीन रहता है वो भी प्रोसेस करते हैं हम लोग वो प्रोसेस करने के बाद मैन्युफैक्चरिंग में जाएगा अच्छा पॉलिशिंग के लिए पॉलिशिंग के बाद भाई के पास आएगा वो चेक करेंगे परफेक्ट है कि नहीं है अगर इनको लगेगा कि भाई इसके अंदर कुछ 19-20 है तो वो फिर से रिपेयरिंग करने के लिए भी दे सकते हैं और कंप्लीट होने के बाद ये सर्टी में देंगे अच्छा फिर वो 15 दिन के बाद आएगा 15 दिन में GI इंडियन गवर्नमेंट का जो रहता है वो सर्टी देते हैं काही समजलं नसेल तर चला सोप्या भाषेत समजवतो आता सीव्हीडी प्रोसेसने तयार झालेला हा क्रिस्टल हा बघा हा जो आपण तुम्हाला मोशन ग्राफिक्सच्या हेल्पनी तुम्हाला सांगितलं होतं ना तो सीव्हीडी प्रोसेसने क्रिस्टल तयार असतो तर ओरिजिनली हा असा दिसतो आता याला कट करून आपल्याला डायमंडचा शेप द्यायचा आहे तर ही क्रिस्टलची मार्किंग या सॉफ्टवेअर मध्ये होते आणि डिसाइड केलं जातं की एका क्रिस्टल मधून 3 किंवा 4 शेप्स डायमंड कट करू शकतो मेनली या लॅब मध्ये फक्त क्रिस्टलला मार्किंग केली जाते शेपलेस ये पूरा ऐसा हीरा ही आएगा स्टोन आएगा सर अच्छा हाँ ऐसा पूरा स्टोन आएगा इसके बाद मेरे को इसमें से कौन सा मतलब शेप देना है शेप देने का है कौन सी कसर है मतलब जो अभी ये सब है ना वो अपने को डायमंड में नहीं चाहिए अच्छा ये जो दिख रहा है ब्लैक जो दिखता है हाँ ये पूरा कसर है वीक हीरा है मतलब वो हीरे के गंदा है वो बात पॉलिशिंग वो अपने को निकालने का है हाँ तो उस हिसाब से आप शेप डिसाइड करते हो वो हिसाब से अच्छा क्वालिटी कौन सा बनता है वो हिसाब से अपने को बनाने का है हाँ मैं अभी वही पूछने वाला था कि MRI है हाँ समझ लो अभी मैं आपको एक एक्झाम्पल दिखा देता हूँ आपण सफरचंद घेतला ना त्याच्यामध्ये खराब भाग असतो आपण कसं काढून टाकतो हाँ तो काढून टाकायचा चांगला खाय वस्तू असेल सगळं आपण कसं साईड करतो तसं याच्यामध्ये डायमंड असतं सपोज 100 कैरेट का हीरा रहेगा ना तो उसके अंदर से पॉलिशिंग 35 कैरेट करता अच्छा वाला हीरा करता अच्छा वाला हीरा खाली 40 कैरेट
तक 40 कैरेट बस उसके ऊपर लेने का नहीं हो ही नहीं सकता। अच्छा क्योंकि उतना वेस्टेज ही निकल जाता है। मतलब ये इसमें भी और ओरिजिनल में भी। ओरिजिनल में तो बहुत देखो ऐसा हीरा अपना बनाने का 20 कैरेट का। अभी इसमें भी देखो ग्रीन दिख रहा है, वो भी थोड़ा डिफेक्टिव है क्या? डिफेक्टिव मतलब वो क्या है, फैक्ट्री वाला कवर कर सकता है। अच्छा जो अपन पहले कहते हैं ऑपरेशन कर सकता है वो पॉलिशिंग थोड़ा कवर करके कंप्लीट बना देगा। ओके कटिंग करतो वेस्ट माल असतो ते लोक घेऊन विकतात। ते कसं करतात? वो प्रोसेसिंग करते फिर से। अच्छा तो उसका प्राइस कम होता रहेगा ना? अच्छा वो उसके अंदर भी वो कमाता है। अच्छा भी कमानी आहे तसं काही नाही का वेस्ट एक ये इन लोग के लिए वेस्टेड है, समझ लो इनके लिए वेस्टेड है, मगर आपके लिए वो काम का माल है। तो आप अपने प्राइस के हिसाब से जो भी प्लस माइनस करके आप माल ले लेंगे। फिर वो ये जो प्रोसेस करते हैं ना, सब प्रोसेस ये बाय करेंगे और वो उसके अंदर से 2 रुपया ज्यादा कमाएंगे। डायमंड के अंदर छोटे से छोटी चीज भी वेस्टेज रहती नहीं है। अच्छा ये देखो, आता ये अगर किसी को सीखना रहेगा तो कैसे सीखेगा कोई? ये अभी अगर सीखने का रहेगा तो उसका क्लासेस आता है। अच्छा, अलग से पूरे प्रॉपर। इसको क्या नाम बोलते हैं? प्लॅनिंग डायमंड प्लॅनिंग वगैरे ऐसा कुछ। तर आपण आज सुरतच्या हिरा बाजारमध्ये आलेलो। सर एक मिनिट या, आपलं नाव सांगाल का? शैलेश पटेल। शैलेश पटेल। तर सरांनी आपल्याला आज खूप चांगली डायमंडबद्दल इन्फॉर्मेशन दिली, कशा प्रकारे प्रोसेस होतं किंवा सुरतच्या हिरा बाजारमध्ये कधीपासून हे डायमंड प्रोसेस सुरू झालं आणि हे लोक कसे काम करतात। तर आता आपण बघितलं त्याचं मार्किंग किंवा ते मटेरियल कसं येतं आणि आता आपण बघायला जाणार आहे ते कटिंग आणि त्याची प्रोसेसिंग पॉलिशिंग तुमच्याकडे होते ना, ते आपण तुमच्या इथे बघायला जाणार आहे। अच्छा ओके चला। आपण चाललो होतो शैलेशबाईच्या युनिटमध्ये कटिंग अँड प्रोसेसिंग बघायला। त्याच्या आधी मार्केटबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन शैलेशबाईंनी आपल्याला जी दिली त्यात आपण ऐकूया। हाँ है ना, पूरा मार्केट कल दोपहर को 11 बजे से रात को 6-7 बजे तक पूरा भरा रहेगा। अच्छा, चलने के लिए जगह नहीं होगी? चलने के लिए जगह नहीं रहेगी। एक आदमी के पास कम से कम 200 से 3 लाख रुपए का माल रहेगा ऑन हैंड में। अच्छा, तो ये कस्टमर कौन, मतलब कोई मतलब ये जो सेलिंग रहता है ना, ये उदयपुर में ज्यादा है, बॉम्बे में ज्यादा है। नॉर्मल कस्टमर आते हैं कि कौन से आते हैं? नहीं, यहाँ से पूरा रहता है ना, डीलर्स ही आ रहते हैं और वो रहते हैं जयपुर, उदयपुर, बॉम्बे, दिल्ली और आउट ऑफ कंट्री वाले। हफ्ते में कितने बार रहते हैं? पूरा हफ्ते में दोपहर में? हाँ, दोपहर में भी। अच्छा, खाली संडे? आज संडे इसलिए नहीं? संडे रहे इसके लिए आज नहीं है। अरे बाप, इतना डिमांड है मतलब बहुत। लगता नहीं है कितना प्रोडक्शन हो रहा है ऐसा, मतलब एक आदमी के पास 2 से 3 लाख रुपए का माल रहेगा और जितना ऑफिस है उनके पास कम से कम 1 करोड़ का माल रहेगा, कम से कम। उससे ज़्यादा रहेगा, कम नहीं रहेगा। और ये बिल्डिंग के अंदर 30 फ्लैट है, टोटल 30 ऑफिस है एक ही बिल्डिंग में। ऐसी पूरी बिल्डिंग है यहाँ पे। और ये पूरा माल पूरा इंडिया में सप्लाई होता है यहाँ से? ऑल ओवर इंडिया नहीं, वर्ल्ड में। पूरे वर्ल्ड में यहीं से जाता है। एवरेज 19% डायमंड का जो रहता है ना, वो पॉलिशिंग सूरत में रहता है और सेलिंग जो रहता है वो वर्ल्ड में रहता है। तर आता आपण त्या स्पॉटवर चाललोय जिथे कटिंग होणार आहे त्या डायमंडची। आणि सुरतमध्ये आपल्याला एक बाईक भेटलेली आहे, त्या बाईकमध्ये आपण फिरतोय। आणि आता मगाशी जसं त्यांनी सांगितलं की ही गल्ली फुल पॅक असते, आता संडे असल्यामुळे पूर्ण खाली आहे। आता दादांनी आपल्याला सांगितलं की इथून जे मार्किंग करून आल्यानंतर पहिले जो पीस येतो डायमंड कटिंग करण्यासाठी ते इथे येतं। त्याच्यामध्ये ते तिथे 2 वेगवेगळे शेप्स टाकले होते, त्याचे डिवाइड होतील। आता फॉर एक्झाम्पल एक शेप आला, त्याच्यामध्ये 3 डिझाईन टाकलेत, तर 3 प्रकारचे कटिंग होतात। तर ते आहेत ह्याच्यामध्ये बघा, हे 1, हे 2, हे 3, हे 3 डिझाईन्स होणार आहेत, म्हणून 3 कटिंग केलेत वेगवेगळे।
आणि मग हे तिथे मग जे पटेल सरांनी आपल्याला सांगितलं हिटिंग वगैरे होते तर ते तिथे होणार आणि त्यानंतर मग लेझर कटिंगने ते शेप्स वगैरे त्यांचे डायमेन्शन टाकून त्या प्रकारे ते डायमंड कट केले जातात. पार्टी ने जो हमको कच्चा वाला स्टोन दिया था उनको हम यहाँ पे आके पहले से फिक्सिंग करते हैं. जैसे ये मटेरियल रहता है, ये मटेरियल के ऊपर हम स्टोन को रखते हैं. उनके बाद ओवन में जाता है, हीटिंग करते हैं. हीटिंग के बाद ये पूरा पक जाता है. पकने के बाद उनको हम यहाँ पे उसका सेटिंग करते हैं कि भाई ये हीरा परफेक्ट है कि नहीं है. तो ये पकड़ के हिसाब से हम लोग ऐसे उसको सही करते हैं. ये अपन ने सही कर लिया है, मार्किंग टू मार्किंग. ठीक है. उसके बाद ये मशीन रहता है हमारा 4P का. तो 4P पे हम सेटिंग करते हैं मार्किंग के हिसाब से. अभी अपन पार्टी ने हमको जो पैरामीटर दिए थे उसके हिसाब से यहाँ पे पॉलिशिंग का काम स्टार्ट करते हैं. तो जैसे रहता है पहले डायमीटर 11.16 वो यहाँ पे एंट्री करेंगे. फिर रहता है उसका क्राउन रहता है 13.5. ठीक है. उसके बाद रहता है बॉटम रहता है 40.6 का. तो वो एंट्री हो गई, ये पार्टी का आ गया. फिर उसके बाद हम लोग मशीन के अंदर ये जो मशीन रहता है 4P का उसके अंदर सेटिंग करते हैं. ये स्टोन रख दिया. अभी स्टोन को सरीन के हिसाब से सेट करेंगे. ये जो सरीन रहती है ना उसके हिसाब से सेट करेंगे. अपना जो पैकेट पार्टी ने दिया था वो उसके हिसाब से ये सरीन कंप्लीट मिलनी चाहिए अपने को. फिर उनको चेक करते हैं परफेक्ट है कि नहीं है. ये हो गया सेटिंग परफेक्ट. पार्टी ने जो दिया था मार्किंग करके वो हम लोगों ने एकदम परफेक्ट कर दिया है. उसके बाद अपना आता है मशीन का काम. वो हम लोग सेट कर रहे हैं अभी. हाँ, ये थिकनेस सेट कर रहे हैं अपन. ये जो मशीन पे हमने सेट किया था वो परफेक्ट है कि नहीं है वो भी देख लेते हैं 2 बार. परफेक्ट. अभी हम लोग डायमंड कटिंग करने का स्टार्ट कर रहे हैं. ये स्टार्टिंग हो गया. तर आता आपण पटेल सरांकडून ऐकलं की कशा प्रकारे तो डायमंड हिटिंगमध्ये जातो, त्यानंतर तो प्रोसेसिंगला जातो आणि कटिंगला जातो. तर या पुरा प्रोसेस एक 4P प्रोसेस बोलतात. तर ती 4P प्रोसेस आपल्याला आता तुमचं नाव काय? दीपक पाटील हे आपल्याला 4P प्रोसेस समजवणार आहेत. तर काय आहे ती 4P प्रोसेस तुम्ही सांगा. 4P प्रोसेसमध्ये पहिल्यामध्ये असा टेबल कापला जातो बरोबर. त्याच्यानंतर हा वीट कापला जातो. वीट कापल्यानंतर त्याची धार लागते. धार लागल्यानंतर त्याची चौथी प्रोसेस म्हणजे लास्ट प्रोसेस ही तळिया म्हणजे याचा बॉटम कापला जातो. म्हणजे याच्यामध्ये तुमचा हिरा कंप्लीट तयार होईल. म्हणजे ह्याला 4P प्रोसेस म्हणजे बोलतात असं. त्याच्यामध्ये 4 प्रोसेस करायच्या राहतात. अच्छा. तर हे झाल्यानंतर मग पॉलिशिंगला जातो. अच्छा ठीक आहे. इथून हे लोक सगळे चेक करून घेतात. याच्यामध्ये जर काही नुकसान राहिलं असेल तर ते लोक बघून घेतात. त्याच्यानंतर मग पुढच्या पार्टीला परत कटिंग झाल्यावर परत पॉलिशिंगला जातं आणि मग परत ते मग फायनल केलं जातं. ठीक आहे चालेल. थँक्यू, धन्यवाद इन्फॉर्मेशन सांगितल्याबद्दल. तर या जे लॅब आहे डायमंड मेकिंगची लॅब आहे, आर्टिफिशियल डायमंड बोलतात. आर्टिफिशियल डायमंड मेकिंगची जी लॅब आहे ते ओन करतात शैलेश पटेल यांच्या. त्यांनी आपल्याला पूर्ण त्यांनी माहिती दिली की कशा प्रकारे तो डायमंडचा दगड येतो आणि त्याची कटिंग होते, प्रोसेसिंग होते आणि मेनली ते कटिंगचं काम ह्यांच्या लॅब मध्ये होतं. तो ये आप कितने सालों से कर रहे हो? मैं 25 साल से कर रहा हूँ. 25 साल से हम लोग इस फील्ड के अंदर है. तो तब से आप वही मशीन यूज कर रहे हो या अपग्रेड हो रहे हैं? तो पहले कैसे करते थे और आप कैसे करते हैं? पहले जो था वो पुराना वाला मशीन था, वो इससे दुगनी साइज का रहता था. अभी जैसे जैसे मार्केटिंग में आया, अपडेट आया, प्रोग्रामिंग में चेंजिंग आया, वैसे वैसे हम लोग ने पुराना मशीन चेंज कर दिया और उनको बेच दिया और नया मशीन परचेस किया है. तो पहले क्या कॉम्प्लिकेशंस थी और अभी क्या कॉम्प्लिकेशन? पहले जो था वो हमारे डायमंड साइड से जो कटिंग का था उसके डैमेजिंग ज़्यादा थे.
प्रोडक्शन बहुत कम था। प्रोडक्शन की बेस में बात करें तो अब अभी का और पिछले प्रोडक्शन में कम से कम 80 से 90% प्लस हुए हम लोग प्रोडक्शन में। हाँ, मतलब और इम्प्रूव हो गया है कटिंग में और पॉलिश होने लग गया। ओके। और प्रोडक्शन सबसे ज्यादा हो गया अभी का। तो अगर किसी को ये बिजनेस शुरू करना होगा, हाँ, तो उसके लिए उसको क्या प्रिपरेशन करनी होगी या फिर ऐसे क्या करना पड़ेगा? कि पहले तो आपको जो प्रोसेस आप करना चाहते हो, हाँ, उसको पहले से आपको सीखना पड़ेगा। हाँ, कोई क्लासेस रहता है, हाँ, यहाँ पे सूरत में, हाँ, तो क्लासेस के अंदर आप जाके आप पहले से लेके आखिरी तक का पूरा सिस्टम सीख सकते हो। वो सीखने के बाद आप खुद का पैसा लगा के धंधा चालू कर सकते हो। और अभी ये पूरा मार्केट कितना शेयर कवर करता है? मतलब यहाँ से कितना बिजनेस कवर होता है? ये मार्केट सूरत के अंदर से पूरे वर्ल्ड के अंदर डायमंड सप्लाई होता है 90%। अच्छा, 90% जो डायमंड रहता है वो सूरत से पॉलिश होके जाता है। 90% पूरे वर्ल्ड में अंदर जो डायमंड पॉलिशिंग जाता है, हाँ, एक्सपोर्ट होता है, हाँ, वो सूरत से होके जाता है। जो आर्टिफिशियल डायमंड इंडस्ट्री है वो मेनली सूरत में 90% है। हाँ, बाप रे, ये तो बहुत नेचुरल का भी उतना ही फैक्ट है। नेचुरल का भी उतना ही है प्रोडक्शन। अच्छा, नेचुरल का भी इधर ही पॉलिशिंग होता है। नेचुरल का एवरेज यहीं पे सूरत में ही होता है। सूरत में होता है मैक्सिमम सूरत में ही होता है। अच्छा, तो काफी अच्छा, खूप छान इन्फॉर्मेशन आपल्याला शैलेश भाईंकडून मिळाली आहे। हे एक नवीन सब्जेक्ट होता आपल्यासाठी की डायमंड कशा प्रकारे बनले जातात। सूरतमध्ये आल्यानंतर अक्षयच्या मदतीने आपल्याला हे खूप सुंदर इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलवर दाखवायला मिळाली। तर अक्षय, तुझंही खूप खूप धन्यवाद याच्यासाठी। तर या प्रकारे हा जो छोटासा आपला जो टूर होता सूरतमध्ये आल्यानंतर इकडे, हे मी इथेच थांबवतो। आणि अजून काही गोष्टी आहेत सूरतमध्ये करण्यासारखे, ते आपल्याला शैलेश भाई घेऊन जाणार आहेत थोड्या वेळाने। तर आपण ते काय काय करणार आहे हे थोड्या वेळाने पाहूयात। खूप मजा येणार आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। डायमंड बघून झाल्यानंतर आपण निघालो सूरतच्या स्ट्रीटमध्ये आणि आपल्याला बघायला मिळालं सगळ्यात पहिले ते म्हणजे हे काही ट्रॅफिक कुठेही जा इंडियामध्ये तुला सेम ट्रॅफिक भेटणार आहे, गुजरात असो नाहीतर महाराष्ट्र असो। पण एक गोष्ट आहे, काय ट्रॅफिक तर सेम आहे, खड्डे पण सेम। हो, वा वा। फायनली आता गुजरातच्या स्ट्रीट्सवर आपण आलेलो आहोत आणि गुजरातच्या स्ट्रीट्समध्ये फिरता अक्षयला एक मंदिर दिसलं, तर त्या मंदिरात आपण जाणार आहोत। ही जी वाइब आहे, ही जी भक्ती आहे, ही जी श्रद्धा आहे, हे जे वातावरण आहे आपल्याला नवरात्रीमध्ये गुजरातमध्येच बघायला भेटणार। जर नवरात्रीमध्ये गुजरातमध्ये आलात तर ही वाइब तुम्हाला प्रत्येक मंदिरात, प्रत्येक जागी दिसेल। तो जो अनुभव होता नवरात्रीमध्ये गुजरातमध्ये फिरण्याचा तो अप्रतिम होता। सगळीकडे लाइटिंग, सगळीकडे मस्त एन्व्हायरमेंट झालेलं। आता हे मंदिर इतकं सुंदर सजवलं होतं आणि लोकांची जी भक्ती होती देवीसाठी ती अप्रतिम होती। आज आपलं सूरत
जे होतं ते मला स्पॉट्स माहिती नव्हते. अक्षयने प्लॅन केलं होतं त्या डायमंड जे हे करतात, आर्टिफिशियल डायमंड जे क्राफ्ट करतात, तर त्यांच्याकडे आपण गेलेलो आणि तिथे आपण बघितलं की डायमंड्स कसे बनवले जातात. आणि त्यानंतर आपण आलो अक्षयच्या एक रिलेटिव्सच्या घरी. तिथे आता आपण आंघोळ पाणी केलेलं आहे आणि आता आपण थोडंसं खाणार आहे. तर बघूया, त्यांनी आग्रह केला म्हणून आम्ही इथे त्यांच्या घरी आलो, नाहीतर आम्ही हॉटेलला जाणार होतो. आता उद्या वडोदराला निघणार आहे, तर उद्या डे 2 असणार. वडोदराला काय काय आहे ते आपण पाहणार आहोत. त्याच्या आधी आता आपण थोड्या वेळाने इथली जी गुजरातची जी गरबा आहे ते बघायला जाणार आहोत. कारण गुजरातमध्ये आलो आणि गरबा नाही बघितलं तर म्हणजे काय मतलब, आणि ते पण नवरात्रीच्या दिवशी आलेले गुजरातमध्ये आणि आपण नवरात्री नाही बघितली तर मतलबच नाही आहे. म्हणून आता आपण इथल्या एका इथल्या एका जागी गरबा बघायला जाणार आहोत. तर ते कशी असणार आहे त्यात आपण बघूया. आणि या प्रकारे इंडिया पाकिस्तानच्या मॅचमुळे आपला गरबा बघायचा कार्यक्रम रद्द झालेला आहे आणि मला आलेला इतका कंटाळा की मी जाऊन झोपलो, पण नव्हतो झोपलो कारण इंडिया पाकिस्तानची मॅच होती आणि शेवटी आपण जिंकलो. ही जी वाईब होती, ही जी एक्साइटमेंट होती इंडिया पाकिस्तानच्या मॅचची सगळ्यांमध्ये, ती वेगळीच होती. कारण सगळ्यांनी ही मॅच नक्कीच बघितली असणार. त्याच्यामध्ये काय झालं काय नाही झालं तुम्हालाही माहिती आहे. तर चला, या प्रकारे आपला डे 1 जो आहे तो इथेच आपण संपवतोय आणि उद्या भेटूया डे 2 मध्ये. आणि आपण डे 2 मध्ये काय काय करणार आहे हे नक्की तुम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघालच. आणि हा होता डे 1चा व्हिडिओ. डे 0चा पण व्हिडिओ आहे, तो नसेल बघितला तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता, किंवा सुरुवातीच्या एका कुठल्या तरी फेजमध्ये मी आय बटनमध्ये दिलेला आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये डे 2च्या.